भाजपचे महापालिकेतील माजी नगरसेवक आणि माजी ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं उद्यापासून 2 दिवस विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार आहेत. या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलं आहे. माजी ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांचा वाढदिवस दरवर्षी उत्साहात साजरा केला जातो. त्यानुसार रायगड गल्लीत यंदा सकाळी 10 वाजता भव्य मोफत शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. यामध्ये डॉक्टर जे.के. शर्मा यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांची तपासणी केली जाणार आहे. तर प्लॅटिनम हॉस्पिटलच्या वतीनं याच ठिकाणी मोफत हृदय तपासणी, तर स्वराशी नेत्रालयाच्या वतीनं मोफत नेत्र तपासणी केली जाणार आहे. तर शस्त्रक्रिया आवश्यक असलेल्या रुग्णांवर माफक दरात शस्त्रक्रिया केली जाईल. नारायण पवार यांच्या सिद्धेश्वर तलाव येथील स्नो व्हाईट अपार्टमेंटमधील कार्यालयात गुरुवारी सकाळी 9 वाजल्यापासून नवीन शिधापत्रिका आणि दुरुस्ती करण्यात येणार आहे. गुरुवारी रात्री प्रभागातील 12 गोविंदा पथकांना सुरक्षितता किट दिलं जाईल. रायगड गल्लीत 1 ऑगस्ट रोजी मोफत कायरोप्रॅक्टिक उपचार शिबिर होणार आहे. यामध्ये डॉक्टर रवींद्र शिंदे यांच्याकडून पाठदुखी, मानदुखी, गुडघेदुखी, स्पॉन्डिलायसिस यावर मार्गदर्शन केलं जाईल. तर सायंकाळी 5 वाजता विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात येणार आहे. एका दिव्यांग तरुणाला व्हीलचेअरही देण्यात येणार आहे. त्यानंतर नारायण पवार यांच्या वाढदिवसाच्या अभिष्टचिंतनाचा सोहळा रंगणार आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे शहरात मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे शहर आणि उपनगरांमध्ये भिंत कोसळण्याच्या घटना सातत्यानं घडत आहेत. या घटनांमध्ये अनेकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अशीच एक घटना काल दुपारी 11:30 वाजण्याच्या सुमारास घडल्याचं उघडकीस आले. वागळे इस्टेट भागात असलेल्या एका कंपनीची सुरक्षा भिंत कोसळली. ही सुरक्षा भिंत कंपनी शेजारी उभ्या करण्यात आलेल्या वाहनांवर पडली. यामुळे तब्बल 9 वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरवर्षी पावसाळ्यात भिंत कोसळणं तसंच वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात समोर येतात. यासाठी ठाणे महापालिकेकडून धोकादायक इमारती, वृक्ष यांची यादी तयार केली जाते. मात्र अनेक वेळेला त्यावर त्वरित कारवाई होत नाही. अनेक भिंती जुन्या असून त्यांची देखभाल केली जात नाही. परिणामी पावसाचं पाणी भिंतींमध्ये झिरपून त्यांची संरचना कमकुवत होते आणि कोसळण्याचं प्रमाण वाढतं. काल दुपारी 11:30 वाजण्याच्या सुमारास वागळे इस्टेट भागातील रामनगर परिसरात असलेल्या बॉम्बे ट्रान्सपोर्ट या कंपनीच्या सुरक्षा भिंतीचं काम सुरू होतं. या कंपनीची भिंत अंदाजे 95 फूट लांब आणि 12 फूट उंच होती. या सुरक्षा भिंतीच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर परिसरातील नागरिक वाहनं उभी करतात. अशाच प्रकारे बुधवारी नागरिकांनी रस्त्याच्या कडेला वाहनं उभी केली होती. मात्र कंपनीच्या सुरक्षा भिंतीचं काम सुरू असताना कंपनीची सुरक्षा भिंत रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या वाहनांवर कोसळली. या अपघातात जीवितहानी झाली नसली तरी तब्बल 9 वाहनांचे या घटनेत नुकसान झाले. यामध्ये 7 दुचाकी आणि 2 रिक्षांचा समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच श्रीनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी, ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, वागळे प्रभाग समितीचे अतिक्रमण विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घडलेल्या घटनेच्या ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी यांच्या मदतीनं धोकापट्टी लावून बॅरिकेडिंग करण्यात आले. खरं म्हणजे हा अपघात आहे. अपघात झाल्यानंतर प्रथम जे फायर ब्रिगेड असेल, MSCB असेल, आपत्कालीन विभाग असेल, या सगळ्यांना सुरुवातीला आम्ही ताबडतोब बोलवलं तर ते आले माहिती पडल्यानुसार. आणि जे नुकसान झालं आहे तर नागरिकांच्या वतीने
नागरिकांकडनं आम्ही आणणार. नागरिकांची जी अपेक्षा आहे की त्यांना साधी त्यांची इच्छा आहे की त्यांची जी रिक्षा गेली ती मिळावी. साधा विषय की त्यांचं पोटच त्याच्यावर आहे. त्यामुळे त्यांच्या काही वेगळ्या अपेक्षा नाहीत. आमचे हे मिळालं म्हणून आम्हाला 2 रिक्षा द्या असं काय नाहीये. एक रिक्षा आमची गेली त्याच्यावर आमचं पोट चालतं. गाडीला गाडी द्या एवढंच मागणी आहे. आणि नाही दिलं तर मग काही ना काही पुढे आंदोलन करावंच लागणार. मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा यांच्यासह 7 हिंदूंना जाणून बुजून अडकवून तब्बल 17 वर्ष त्रास देण्याचं काम काँग्रेसनं केलं. भगवा दहशतवादाचा रंग देऊन मतांचं राजकारण करणाऱ्या काँग्रेसनं हिंदूंची जाहीर माफी मागावी अशा शब्दात शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर घाणाघाती टीका केली. NIA कोर्टाच्या निकालानं आज हिंदू धर्मीयांवरचा कलंक पुसला आहे. गर्व से कहो हम हिंदू ही घोषणा आता 100 पट मोठ्या आवाजात देशभर दुमदुमेल यात शंका नाही, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. NIA कोर्टानं मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व संशयित आरोपींची निर्दोष मुक्तता केल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी काँग्रेसच्या हिंदूविरोधी राजकारणाचा बुरखा फाडला. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी 17 वर्षाच्या प्रदीर्घ लढाईनंतर मालेगाव बॉम्बस्फोटातील 7 जणांची विशेष न्यायालयानं निर्दोष मुक्तता केल्याचं सांगितलं. न्यायाला उशीर झाला हे खरं आहे, परंतु सत्य कधीही पराजित होत नसतं हे पुन्हा एक वार सिद्ध झाल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. मालेगावच्या बॉम्बस्फोटाप्रकरणी खोटे आरोप करून तुरुंगात डांबण्यात आलेल्या देशभक्तांना शिवसेनेनं पहिल्यापासूनच निसंदिग्ध पाठिंबा दिला होता. कारण आपली बाजू न्यायाची आहे याबद्दल शिवसेनेला कधीही संदेह नव्हता, असंही त्यांनी सांगितलं. कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा आदी 7 जणांना या आरोपामुळे प्रचंड मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागला. हा अन्याय हिंदू जनता कधीही विसरणार नाही. हिंदू कधीही देशविरोधी कृत्य करू शकत नाहीत, कारण देशभक्ती हे हिंदू धर्मीयांसाठी धर्मकार्यच असतं, असंही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं. हिंदू दहशतवाद नावाचा भंपक शब्द काँग्रेसी षडयंत्रकारी नेत्यांनी व्यवस्थेत आणला. यासारख्या धादांत खोटेपणाचे त्यांच्यापाशी आता काय उत्तर आहे, अशी घाणाघाती टीकाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली. एक काळकुट्ट पर्व आज संपलं असल्याचंही त्यांनी सांगितलं. हिंदू सहिष्णू असतो, मात्र भगवा दहशतवादाचा रंग देऊन काँग्रेसनं राजकारण केलं, अशी टीकाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली. सेवाभाव, सुसंवाद आणि सज्जन नेतृत्वाचे प्रतीक श्री नारायण पवार साहेब, माजी ज्येष्ठ नगरसेवक, ठाणे महानगरपालिका. आपल्या अढळ सेवाभावी कार्यामुळे समाजात नेहमीच प्रेरणा मिळते. आपल्या पुढील आयुष्यात यश, आरोग्य, आनंद आणि समाधान लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक शिवांजली महिला मंडळ. ठाणे महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना तब्बल 6 वर्षांनंतर होणाऱ्या वर्षा मॅरेथॉनचा खर्च प्रशासनाला परवडण्याचा झाला आहे. या मॅरेथॉनसाठी 1.5 कोटींचा खर्च असून पालिकेचं बजेट फक्त 30 लाखांचं आहे. त्यामुळे प्रायोजक शोधण्यासाठी अधिकाऱ्यांची धावाधाव सुरू झाली आहे. ठाणे महापालिकेच्या वतीनं आयोजित करण्यात येत असलेली ठाणे वर्षा मॅरेथॉन ही गेल्या 6 वर्षांपासून घेण्यात आली नव्हती. यंदाची मॅरेथॉन स्पर्धा 10 ऑगस्ट रोजी होणार आहे. महासभा अस्तित्वात नसल्यानं वर्षा मॅरेथॉन असं नाव ठेवण्यात आलं असून या स्पर्धेत तब्बल 10,38,900 रुपयांची पारितोषिकं, चषक आणि पदकं जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये देशविदेशातील तसंच विविध राज्यातील मॅरेथॉनपटूंसह ठाणेकर धावणार आहेत. यंदाची 31वी वर्षा मॅरेथॉन ही 6 वर्षाच्या खंडानंतर प्रतिष्ठतेची करण्यात आली आहे. दरम्यान आगामी महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून ही स्पर्धा झालीच पाहिजे असा घाट एका राजकीय नेत्यानं घातला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान लाखोंच्या बक्षिसासाठी मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांना जुंपलं असल्याचं समोर आले. गेल्या काही वर्षांपासून ठाणे महापालिकेची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यानं कोणत्याही गोष्टींवर खर्च करताना पालिका प्रशासनाला हात आखडता घ्यावा लागतोय. मॅरेथॉन स्पर्धेसाठी 30 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र हे 30 लाख बक्षिसापोटीच खर्च होण्याची शक्यता आहे, तर इतर सर्व खर्च मिळून 1.25 कोटींपर्यंत खर्च जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेसाठी होणारा सर्व खर्च प्रायोजकांच्या माध्यमातून गोळा करण्यासाठी पत्रव्यवहार देखील करण्यात आला आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वस्वी प्रायोजकांवरच अवलंबून राहावं लागणार आहे.